सहसा एखाद्या कंपनीने चांगली सर्व्हिस दिली नाही तर एखादा ग्राहक संतापून ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवतो. कर्नाटकमधील एक ग्राहक मात्र फारच भयंकर निघाला. त्याने रागाच्या भरात गाड्यांची शोरूमच पेटवला. कर्नाटकातील कलबुर्गी येथे ही धक्कादायक घटना घडली. मोहम्मद नदीम नावाच्या ग्राहकाने ओलाच्या शोरूमला आग लावली. या ग्राहकाने ओलाची ई बाईक खरेदी केली होती. त्यामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे तो सतत शोरूमच्या फेऱ्या मारत होता. त्याला योग्य मदत मिळत नव्हती, त्यामुळे त्याने शोरूमला आग लावली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार 26 वर्षांचा नदीम व्यवसायाने मेकॅनिक आहे. त्याने साधारण महिनाभरापूर्वी ओला कंपनीची ई बाईक खरेदी केली होती. ई बाईक खरेदी केल्यानंतर अवघ्या 1-2 दिवसांतच तिच्या बॅटरी आणि साऊंड सिस्टीममध्ये तांत्रिक अडचणी आल्या. आपली गाडी दुरुस्त करून घेण्यासाठी त्याने शोरूमच्या अनेक फेऱ्या मारल्या, पण शोरूममधील कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याची तक्रार नीट ऐकून घेतली नाही आणि त्याला योग्य ती मदत केली नाही. मंगळवारी सकाळी 10 सप्टेंबर रोजी नदीम पुन्हा आपली गाडी घेऊन शोरूममध्ये आला होता. तिथे त्याचा कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी जोरदार वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या नदीमने पेट्रोल ओतून शोरूमला आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदीमने महिनाभरापूर्वी 1.4 लाख रुपयांची ई स्कूटर खरेदी केली होती. त्यात बिघाड झाल्यानंतर त्याला कंपनीकडून समाधानकारक सर्व्हिस मिळाली नाही, त्यामुळे त्याने शोरूमला आग लावली. नदीमने लावलेल्या आगीत 6 गाड्या आणि कॅम्प्युटर सिस्टीम जळून खाक झाली. या घटनेत सुमारे 8.5 लाख रुपयांचं नुकसान झालं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.